DHSच्या आता सर्व विभागाच्या याद्या तर पडलेल्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन प्रत्येक विभागाचे तुमचे शेड्यूल पण पडलेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक विभागाचे काही मेल्स पण आलेले आहेत कॅन्डिडेटला आणि नोटीस पण आलेल्या आहेत विभागाकडून डी व्हीच्या रिलेटेड कॉल्स पण येत आहेत. तर इतका म्हणजे खूप सारा गोंधळ झालेला आहे. खूप साऱ्या कॅन्डिडेटला ते समजत नाही नेमकं कधी जायचं, कोणतं जायचं. तर ऑलमोस्ट आता सर्व मी कंपाईल करून मेन डेट तुम्हाला एकदा मी सांगतो नेमकं कोणत्या दिवशी आणि कुठल्या विभागामध्ये जायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघू एक नेमकं की कोणत्या कोणत्या विभागाचं कधी आहे ते एक सांगतो मी तुम्हाला. समजा कोणत्या दिवशी कोण डी व्हीला जायचं त्यानंतर मेल कॉल आला नाही काही जणांना आला आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक विभागाकरता सूचना काय काय आलेल्या आहेत त्या. तर एक एक मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले मी सगळ्या विभागाचं शेड्यूल सांगतो की नेमकं स्टाफ नर्स. ठीक आहे, मी स्पेसिफिकली आता फक्त स्टाफ नर्ससाठी सांगतो आहे कारण इतक्याचं एक्सप्लेन करणं पॉसिबल नाही प्रत्येक ॲड्रेसचं. मी शेड्यूल दाखवतो तुम्हाला, प्रत्येकाने आपापली डेट बघा. मी स्टाफ नर्स स्पेसिफिक स्टाफ नर्सचे सर्व 8 विभागामध्ये पूर्ण शेड्यूल जे आलेलं आहे ते सर्व दाखवतो तुम्हाला आणि त्याच्यामध्ये डेट सांगतो कुणाचं कधी कधी आहे. ठीक आहे. तर हे फर्स्ट बघा पुणे सर्कल. सगळ्यात पहिलं बघू आपण फर्स्ट पुणे डिव्हिजनचं. तर पुणे डिव्हिजनमध्ये स्टाफ नर्सचं कधी आहे. तर ह्याच्यामध्ये हे खाली चेक करा एकदम शेड्यूलमध्ये हे बघा स्टाफ नर्स गव्हर्मेंट 50%. ठीक आहे. आणि स्टाफ नर्स गव्हर्मेंट 50% त्याच्यामधले मेल आणि फिमेल. ठीक आहे. आणि सेम तसंच प्रायव्हेट 50%, प्रायव्हेट 50%मधले मेल आणि फिमेल. तर ह्यांच्या डेट्स बघा. जे गव्हर्मेंट कॅन्डिडेट आहेत त्यांची डेट आहे 17. ठीक आहे. 17 फेब्रुवारी म्हणजे उद्या. तुम्हाला उद्या आज 16 आहे तर उद्या आहे ह्यांचं पुणे डिव्हिजनवाल्याचं गव्हर्मेंटवाल्यांचं. ठीक आहे. स्टाफ नर्स गव्हर्मेंट. त्याच्यानंतर हे 18ला आहे प्रायव्हेटवाल्यांचं. हे झालं पुणे सर्कलचं. ठीक आहे. हे प्रत्येकाने आपल्या आता पोस्ट वाईज बघून घ्या. मी फक्त स्टाफ नर्सचं सांगतो. हे झालं फर्स्ट पुणे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे नेक्स्ट बघा हे आहे लातूर सर्कल. लातूर डिव्हिजनमध्ये हे लातूर डिव्हिजन याच्यामध्ये हे बघा हे गव्हर्मेंट नर्सचं स्टाफ नर्स गव्हर्मेंट आणि स्टाफ नर्स प्रायव्हेट ते मेल फिमेल दोन्ही. तर ह्यांच्या डेट्स आहेत 20 आणि 21. 20 तारखेला आहे यांचं गव्हर्मेंटवाल्यांचं लातूर सर्कलमध्ये आणि 21 तारखेला आहे प्रायव्हेट. ठीक आहे. मेल फिमेल सर्वांचं. ठीक आहे. हे झाले लातूर डिव्हिजनची डेट 20 आणि 21. नेक्स्ट डिव्हिजन बघू. आता नेक्स्ट सर्कल बघा नागपूर. आता नागपूर सर्कलमध्ये बघा हे नागपूर सर्कल सगळ्यात मोठं मला वाटतं नागपूर सर्कलचंच असेल कारण ह्याच्यामध्ये किती ठिकाणी आहे बघा. आता ह्याच्यामध्ये इथे स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल, स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल, स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल. ठीक आहे. 3 दिवस तर गव्हर्मेंट मेल त्याच्यानंतर गव्हर्मेंट मेल. आता ह्यांच्या डेट्स बघा ह्याच्या ओके स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल इथे. ओके. स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल 17 तारीख. त्याच्यानंतर गव्हर्मेंट फिमेलचीच 19 तारखेला पण आहे. त्याच्यानंतर स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल 20 तारखेला आहे. त्याच्यानंतर गव्हर्मेंट मेल त्यांचं 20 तारखेलाच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल ते 21 तारखेला आहे. प्रायव्हेट 22 तारखेला आहे फिमेलचंच. त्याच्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल 23 तारखेला. नेक्स्ट त्याच्यानंतर प्रायव्हेट मेल स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल ते 23 तारखेला. म्हणजे टोटल जर कंपाईल करून जर डेट सांगायचं म्हणून तुम्हाला तर नागपूर डिव्हिजनमध्ये टोटल 6 दिवस डी व्ही चालणार आहे. फक्त स्टाफ नर्सच टोटल 6 दिवस डी व्ही आहे. ठीक आहे. तर ह्या 6 दिवसापैकी 17, 19. ठीक आहे. 17, 19, 20 हे 3 दिवस गव्हर्मेंट फिमेल आहे. ठीक आहे. गव्हर्मेंट फिमेल. त्याच्यानंतर 20ला आहे गव्हर्मेंट 20 तारखेला आहे गव्हर्मेंट मेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 21ला आहे प्रायव्हेट फिमेल. त्याच्यानंतर 22ला पण प्रायव्हेट फिमेलचंच आहे. ठीक आहे. प्रायव्हेट फिमेल ते पण 22लाच आहे. त्याच्यानंतर 23ला पण प्रायव्हेट फिमेल. त्याच्यानंतर नेक्स्ट
23ला प्रायव्हेट मेलचं पण, ठीक आहे, आणि 23ला आणखीन एक कोण आहे, प्रायव्हेट मेलचं पण. तर इतके दिवस डेट आहेत नागपूर डिव्हिजनच्या, ठीक आहे. तर डेट सगळ्यात जास्त समजा नागपूर डिव्हिजनच्या असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सर्कल बघू. नेक्स्ट आहे नाशिक डिव्हिजन. आता नाशिक डिव्हिजनमध्ये बघा, स्टाफ नर्स गव्हर्मेंट 21 तारखेला. त्याच्यानंतर स्टाफ नर्स गव्हर्मेंट 22. आता इथं फक्त मेल फिमेल दिलं नाही, हे फिमेल आहेत, ठीक आहे, यांनी इथं दिलं नाही पण हे फिमेल आहेत. त्याच्यानंतर हे ऑदर, हे याचं काय नाही, जे राहिलेलं ते सगळं 22 तारखेला येतील फिमेलमधले. त्याच्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट हे फिमेल आहे, त्यांचं 23 तारखेला. त्याच्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट हे पण फिमेलचंच आहे, 24 तारखेला. त्याच्यानंतर स्पेसिफिकली जिथं मेल मेन्शन केले तेच फक्त मेलचं आहे, स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल त्यांचं पण 24 तारखेला. म्हणजे टोटल डेट सांगायचे म्हणलं तर ह्याचं नाशिक डिव्हिजनचं बघा 21 त्याच्यानंतर 22 हे 2 तारखेला आहे गव्हर्मेंट फिमेल. त्याच्यानंतर 22ला आणखीन दुसरं कुणाचं आहे, गव्हर्मेंट मेलचं आहे, ठीक आहे, मेल आणि ऑदरचं. त्याच्यानंतर नेक्स्ट 23 आणि 24, 23 आणि 24, 23 आणि 24ला आहे प्रायव्हेट फिमेलचं. त्याच्यानंतर नेक्स्ट 24लाच आहे प्रायव्हेट मेलचं, ठीक आहे. तर असं इतके दिवस नाशिक डिव्हिजनचं डिवे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन बघू. नेक्स्ट त्याच्यानंतर संभाजीनगर, तेच औरंगाबाद. आता त्याच्यामध्ये बघा इथे यांनी क्लिअरली इझी केलं आहे एकदम, एकदाच सिक्वेन्स ठेवलं आहे बघा. गव्हर्मेंट नर्स प्रायव्हेट फिमेल हे 3 दिवस आणि हे गव्हर्मेंटचे 3 दिवस, प्रायव्हेटचे 3 दिवस. 20, 21, 22 गव्हर्मेंट फिमेल, 23, 24, 25 प्रायव्हेट फिमेल. सरळ सरळ ह्यांनी 3 दिवस गव्हर्मेंट फिमेल आणि 3 दिवस प्रायव्हेट फिमेल ठेवलेलं आहे. मेल कॅन्डिडेट नाही याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी जागा नव्हती संभाजीनगरला, त्याच्यामुळे फक्त फिमेलचं आहे. तर 3 दिवस पहिले ह्याचं असेल गव्हर्मेंट फिमेलचं, त्याच्यानंतर गव्हर्मेंट आपलं प्रायव्हेट फिमेलचं, तिथून पुढे 3 दिवस, ठीक आहे. हे झालं संभाजीनगरचं. नेक्स्ट त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ठाणे सर्कलचं. ठाणे सर्कलचं पण इझी केलं त्याने एकदम. ह्याच्यामध्ये बघा त्यांचं हे स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल हे पण फिमेल आणि मेल, त्याच्यानंतर प्रायव्हेट फिमेल आणि मेल हे 3 दिवस गव्हर्मेंटचं चालणार त्यांचं. म्हणजे 17, 20, 21. 17ला गव्हर्मेंट फिमेल, त्याच्यानंतर 20ला पण गव्हर्मेंट फिमेल आणि 20लाच गव्हर्मेंट मेल. त्याच्यानंतर पुढे प्रायव्हेटचं 21ला गव्हर्मेंट फिमेल, त्याच्यानंतर 22ला पण आपलं प्रायव्हेट फिमेल, ठीक आहे, 21, 22 प्रायव्हेट फिमेल. त्याच्यानंतर 20लाच प्रायव्हेट मेल. तर 21, 22, 23 हे प्रायव्हेटवाल्यांचं चालेल. त्याच्यानंतर 17, 20 ह्यांचं चालेल गव्हर्मेंटवाल्यांचं, ठीक आहे. तर हे ठाणे सर्कलच्या परत एकदा सांगतो 17, 20 हे झालं गव्हर्मेंट फिमेल आणि याच दिवशी 20लाच आपलं गव्हर्मेंटच्या मेलचं पण, ठीक आहे, गव्हर्मेंट मेल 17, 20 आणि हे 20लाच ह्यांचं पण. सेम आता प्रायव्हेटचं 21, 22 याला प्रायव्हेट फिमेल आणि 22लाच प्रायव्हेट मेलचे पण, ठीक आहे. तर हे झालं ठाणे सर्कल. नेक्स्ट आहे अकोला सर्कल, ठीक आहे. अकोला सर्कलमध्ये बघा याच्यामध्ये त्यांनी फक्त हे केलं डायरेक्ट, हे का स्टाफ नर्स गव्हर्मेंट 18 तारखेला 19 तारखेला, म्हणजे गव्हर्मेंटवाल्यांचं 18 आणि 19 हे 2 दिवशी होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डायरेक्ट आता प्रायव्हेटवाल्यांचं बघा, हे इथं प्रायव्हेट स्टाफ नर्स प्रायव्हेट 23 आणि 24ला. तर 23 आणि 24 ह्या डेट कुणासाठी, प्रायव्हेटसाठी. ह्याच्यामध्ये त्यांनी मेल फिमेल असं काही दिलं नाही, तर त्याच्यामुळे हे 2 दिवशी हे प्रायव्हेटवाल्यांचं होऊन जाईल, ते कंबाईन लिस्ट लावतील मेल आणि फिमेलची, ठीक आहे. आणि 18 आणि 19ला गव्हर्मेंटचं असेल. हे झालं अकोला सर्कल. आता नेक्स्ट बघा कोल्हापूर सर्कल. आता कोल्हापूर सर्कलमध्ये यांनी पण तसं मेल फिमेल प्रायव्हेट असं टाकलं इथं, ठीक आहे. हे बघा फिमेल
स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल, स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल, स्टाफ नर्स गव्हर्मेंट मेल आणि स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल असं केलं आहे. पण ह्यांच्या डेट बघा, ह्यांनी सर्वांना सेमच डेट दिलेली आहे. ठीक आहे, हे बघा 21, 22, 23 सगळ्यांना 21, 22, 23, 21, 22, 23, 21, 22, 23 म्हणजे कोल्हापूर सर्कलमध्ये जेवढ्यांनी हे दिले ना त्यांना डेटचं काही नाही. ते मेरिटप्रमाणे ते गव्हर्मेंट असो प्रायव्हेट असो मेल असो फिमेल असो त्यांनी सरळ सरळ बोलवले सर्वांचं 21, 22, 23 हे 3 दिवस असेल गव्हर्मेंट प्रायव्हेट मेल फिमेल सर्वांचं. ठीक आहे, नेक्स्ट. आता आपण बघितलं की नेमकं कोणत्या दिवशी कोणत्या कोणत्या तारखेला स्टाफ नर्सचं गव्हर्मेंटचं मेलचं फिमेलचं ते डेट सांगितलं मी कोणत्या कोणत्या डेटला होता. आता कोणत्या दिवशी कोणाचं होणार ते मेल फिमेल जिथं लिहिलं आहे जसं त्या त्या तारखेला ते होणार. आता काही काही जिथं काय केलं एकाच दिवशी 2-2, 22, 23, 24 अशा एकाच दिवशी भरपूर ह्याचं दिलेलं आहे मेलचं पण फिमेलचं पण. तर त्यांचं हे बघा, हे ज्यांना मेल कॉल येतील एकतर ठीक आहे सर्वांना मेल वगैरे येतील. जर ज्यांना मेल आले नाही तर नेमका असा गोंधळ आहे की 2-2, 3 दिवस आहे पण त्या 3 दिवसापैकी आपलं कोणतं 2 दिवसापैकी आपलं कोणतं. तर मेल येईल त्या मेलमध्ये PDF असेल ज्याच्यामध्ये लिस्ट अटॅच करून ते देत आहेत की एवढ्यांचं ह्या तारखेला एवढ्यांचं ह्या तारखेला एवढ्यांचं त्या तारखेला. किंवा सेपरेट मेल पण येतात ज्याच्यामध्ये सर्वांच्या नावाने ऑर्डर पण बनवलेले आहेत DVच्या. ठीक आहे, मी आता काही PDF दाखवतो तुम्हाला. तर जर तुम्हाला टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल समजा मेल आला नाही कॉल आला नाही, मेल कॉल करतायत ते पण सर्वांनाच करतील आणि सर्वांनाच मेल येईल असं नाही. तर मेल आणि कॉलच्या भरोश्यावर बिलकुल नका बसू. तुम्हाला नाही आला आता जे शेड्यूल दाखवलं त्याचे ते बघा, सिलेक्शन लिस्ट बघा. सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही गव्हर्मेंट आहेत का प्रायव्हेट आता मी डेट सांगितल्या सर्व तुम्हाला त्या डेटला डेफिनेटली जायचं. मेल आणि कॉलच्या भरोश्यावर बिलकुल नका बसू. हे प्रत्येकाला येईलच याची काहीच गॅरंटी नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आता प्रत्येकाकरता सूचना काय तर त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की काही काही डिव्हिजन मी तुम्हाला काही डिव्हिजनचं दाखवतो. हे बघा, हे अकोला डिव्हिजनसाठी. ठीक आहे, आता अकोला ह्याच्या डिव्हिजनने कसं केलेलं आहे हे असं हे केलेलं लेटर काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व ऑन मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, या सूचना वगैरे कॉमन आहे. चला हे इतका तुम्हाला वाचायचं वाचत बसा पण इतकं काही इम्पॉर्टंट नाही. जस्ट फक्त काय काय तुम्हाला करायचं सोबत जोडलेलं आहे ह्याच्यामध्ये काय डॉक्युमेंट घेऊन यायचे तर तेवढं फक्त बघा. खाली त्यांनी काय केलं आहे हे बघा, अशी यादी अटॅच करून दिलेली आहे. तर आता तुम्हाला हे मेल येतील तुम्हाला आता प्रत्येकाला सूचना काय ते ज्या त्या डिव्हिजनचा आता थोडी थोडी प्रोसिजर वेगळी असणार. सर्व डिव्हिजनची सेम प्रोसिजर सेम असेल असं बिलकुल नाही. आता इथून पुढे डेप्युटी डायरेक्टरच्या मनावर असतं त्यांच्या की तिथून पुढे प्रोसिजर कशी करायची काय चेंजेस करायचे. त्याच्यामुळे थोडं बहुत स्लाइटली चेंजेस प्रत्येकामध्ये असतीलच. आता हे बघा अकोलावाल्यांनी कसं केले असं लेटर काढले खाली नाव वगैरे अटॅच करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे कॉमन. हे बघा मूळ 2 हे मागितलेले आहेत छायांकित प्रत म्हणजे 2 सेट, पासपोर्ट फोटो, तसेच ऑनलाईन भरलेला फॉर्म, हॉल तिकीट, सूचनाचं पालन करा म्हणून सांगितले खाली दिलेल्या ह्याच्यामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये सूचना काय काय दिल्या ते बघा. यांनी अनिवार्य अकोलावाल्यांनी हे असं केलेलं आहे. हे आहे नाही हा वाला फॉर्मॅट अकोलावाल्यांनी बनवलेला आहे. ठीक आहे, आता प्रत्येकाचा सेमच असेल नाही प्रत्येक डिव्हिजनचं मी तुम्हाला 2-3 दाखवतो वेगळं आहे. हे हॉल तिकीट अनिवार्य आहे, अनिवार्य लिहिलं जन्मतारखेचं जात वैधता सक्षम. ठीक आहे, हे मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे तुम्हाला पण थोडे बहुत चेंजेस केले आहेत प्रत्येकाने. तर ह्याच्यामध्ये हे बघा ह्यांनी हा एक पॉईंट ॲड केलेला आहे खाली. ठीक आहे, उमेदवाराचे GNM BSc शासकीय संस्थेतून झालेले आहे का ज्यांचा गव्हर्मेंट प्रायव्हेट जो घोळ झालेला होता ना फॉर्म चुकीचा भरण्यात. तर हा आता इथं इश्यू त्यांनी तर क्लिअरली असं फॉर्ममध्ये टाकले की तुम्ही मेन्शन करा तुमचं गव्हर्मेंटमधून झाले का प्रायव्हेटमधून. तुम्ही इथं लिहिलं गव्हर्मेंट तर तुम्हाला गव्हर्मेंटचे डॉक्युमेंट दाखवावं लागतील. तुम्ही प्रायव्हेट लिहिलं तर प्रायव्हेटचे. आता तुमचा फॉर्म भरण्यात चुकला आहे तर ते आता इथं असा इश्यू होईल. ठीक आहे, तर हा फॉर्मॅट आहे ह्यांचा अकोलावाल्यांचा. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं एक आणखीन बघू आपण. हा ठाणे. ठीक आहे, ठाणेवाल्यांनी पण असं सूचना दिलेल्या आहेत. सकाळी 9 वाजता उपस्थित राहायचं हे कॉमन सूचना आहेत. आता त्यांचा फॉर्मॅट हे बघा त्यांनी पण अशी यादी दिलेली आहे जोडून. सगळ्यांनी आपले आपले मेल चेक करा. आता डेट्स मी तुम्हाला सांगितल्या पण कुणाचं कधी आहे ते तुम्हाला असं मेल येईल त्याच्यामध्ये असं नावाच्या याद्या जोडून येतील अटॅच होऊन येतील. तर त्याच्यावरून तुम्हाला तुमची एक्झॅक्ट डेट कळेल कोणती आहे. आणि त्यांचा फॉर्मॅट त्यांनी हा जो आपण आतापर्यंत बघितला ना आधीचा त्यांनी तोच फॉर्मॅट ठेवला आहे त्याच्यामध्ये जास्त चेंजेस केले नाहीत त्यांनी. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त हे प्रमाणपत्र एक ॲड केले की हां हे द्यायचं आहे. ठाणे आणि आणखी नाशिक समथिंग काय 1-2 विभागावाल्यांनी काय केले हे बॉन्ड पेपरवर असं शपथपत्र द्यायला सांगितलेलं आहे. तर ज्या ज्या विभागामध्ये मागितले ना तर देऊन टाका कारण कसं इथून पुढे थोडे चेंजेस राहणारच आता काही. आता ते त्यांच्या मनावर आहे डेप्युटी डायरेक्टरच्या तिथलं कसं ऑपरेट करायचं ते. ठीक आहे, तर जिथे जिथं मागतायत देऊन टाका हमीपत्र. त्याच्यानंतर हे स्मॉल फॅमिलीचा फॉर्मॅट पण त्यांनी अटॅच करून दिलं आहे. हा काही नाही ह्याचा मी भरपूर वेळ सांगितलेला की ॲफिडेविट नोटरी हे ते काही करून बसू नका.
प्रिंट काढायची बस, फक्त याच्यावर लिहायचं इथं तुमचं नाव लिहायचं, काय कोणाचे मुलगा मुलगी, राहणार काय, मी स्टाफ नर्स पदाकरिता अर्ज करता आज रोजी मला किती 0 1 2 3 1 2 किती मुलं आहेत ते, हां 3 तर नाहीत मग ते अपात्र ठरते, 0 1 2 जेवढे मुलं आहेत ते लिहायचं. अनमॅरिड असेल तर 0, मॅरिड असेल तरी काही मुलं वगैरे नसतील तर 0 असेल 1 2 तर तेवढं लिहायचं. ठीक आहे. 2005 नंतर किती संख्या 0 1 2 असतील तर, पण हे 2005 नंतर जर असतील तर तुम्ही इलिजिबल नसता सेवेसाठी. ठीक आहे. त्याच्यामुळं म्हणजे 2पेक्षा जास्त असतील तर, ठीक आहे, 2पेक्षा जास्त मुलं असतील तर 2पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. तर हे फक्त भरायचं, इथं खाली ठिकाण लिहायचं, डेट टाकायची, तुमची सही करायची इथं, बस संपला विषय. इतकंच आहे. ह्याची काही नोटरी वगैरे बॉन्ड काही करत बसू नका, याला हे काहीच नसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सूचना, आय थिंक या सूचना पण मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. ठीक आहे. ह्यांनी तेवाला PDF ह्याच्यात ॲड केले. ठीक आहे. आता प्रत्येक डिव्हिजनचं थोडं थोडं चेंजेस आहेत. आता मी अकोलाचं दाखवलं, हे झालं. ठाणेवाल्यांनी असा केला आहे फॉर्मॅट. त्याच्यानंतर नेक्स्ट हे नागपूर. ठीक आहे. नागपूरवाल्यांचं तर त्यांनी क्लिअरली डेट बघा, हे 19 फेब्रुवारी. आता हे 19 फेब्रुवारीला ज्यांना बोलवलं आहे तर त्यांचे तुम्हाला मेल येईल, त्याच्यामध्ये नावाची यादी असेल तर 19 फेब्रुवारीला कुणाकुणाचं आहे ते त्याच्यामध्ये समजून जाईल. ठीक आहे. तर त्यांचं 19 फेब्रुवारीसाठी हे टाकलेलं आहे. हा फॉर्मॅट आपण आधी बघितला, ह्याच्यामध्ये त्यांनी जास्त चेंजेस केले नाही, तो वाला फॉर्मॅटच ठेवला आहे नागपूरवाल्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हां, हे एक नागपूरचंच आहे, ते 19 फेब्रुवारीसाठी होतं. हे 22 फेब्रुवारी, ज्यांचं 22 फेब्रुवारीला डेट आहे नागपूर डिव्हिजनमध्ये, हे त्यांच्यासाठी त्यांना पाठवलेलं आहे. तर तुमचं मेल चेक करा प्रत्येकानं, प्रत्येकाच्या डेट वेगवेगळ्या आहेत, तुम्हाला असे मेल येतील. ठीक आहे. हा झाला नागपूरवाल्यांचा फॉर्मॅट. त्याच्यानंतर नेक्स्ट हा पण नागपूरवाल्यांचाच आहे, पण कुणासाठी 23 तारखेचा. ठीक आहे. 23 तारखेला जे येणार आहे त्यांच्यासाठी पण फॉर्मॅट सर्वांचा सेमच आहे, फक्त डेट वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. तर ज्याला ज्या डेटचा मेल आला 21 22 23, आता मी जी 3 फॉर्मॅट दाखवले तुम्हाला नागपूरचे, तर त्या 3 वेगवेगळ्या डेटला आहे, तर तुम्हाला ज्या डेटचं येईल त्या डेटला तुमचं DV आहे. ठीक आहे. नेक्स्ट हे नाशिकवाल्यांनी बघा, हे डायरेक्ट असं हे केलेलं आहे, अशा ऑर्डर त्यांच्या नावाने ऑर्डर्स कॅन्डिडेटच्या काढून दिलेल्या आहेत. ओके. हे त्याच्यावर डिटेल्स, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली DVच्या हे ॲक्च्युली लेटर येतं तुम्हाला पोस्टाने येतं, पण ते इतकं स्लो येतं की तुमचं सगळं होऊन तुम्ही जॉईन जरी केल्या ड्युट्या 1-1.5 महिन्याला येतं ते. ठीक आहे. हे पोस्टाने येतात, ते तुमचं सगळं होऊन जाईल तोपर्यंत. तर हे आहे नाशिक डिव्हिजनचं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले काय काय कागदपत्रे बघा, त्यांनी असं मेन्शन करून दिले, ते लेटर काढले त्यांनी प्रत्येकाच्या नावानं. हे येतं, प्रत्येकाला लेटर येतं, पण ह्याच्या भरोशावर नका बसू, हे खूप लेट येतं तुम्हाला पोस्टानं, 1-1.5 महिन्यानंतर येईल. त्याच्यामुळं इथं बघा, शैक्षणिक जातीचा पुरावा, वयाचा पुरावा, जाहिरातीमुळे संगणक हरता, जिल्हा रोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास, हे आपल्या नाही. ठीक आहे. स्टाफ नर्ससाठी हे लागणार नाही, हे सोडून द्यायचं, याचं काही नाही. कोणी खेळाडू वगैरे असेल तर त्याची एक डॉक्युमेंट, क्रीडाविषयक, दिव्यांगसाठी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, जे आता दाखवलं तुम्ही, तुम्हाला PDF कसं भरायचं ते पण सांगितलं ते वालं. आवश्यक असल्यास अनुभव प्रमाणपत्र. हे बघा, ह्याच्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसाठी पण खूप जण विचारतात. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हा मॅन्डेटरी नाही, कंपल्सरी नाही. तुम्हाला तुमची इच्छा तुमच्याकडे आहे, तुम्हाला लिहायचं आहे, घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही, पण ते काही कंपल्सरी नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पत्त्यावर राहत असलेला पुरावा, हे काही चालतं, ह्याला आधार कार्ड वगैरे काही. त्याच्यानंतर नेक्स्ट आधार कार्ड, पासपोर्ट, आर्थिकदृष्ट्या म्हणजे हे EWSसाठी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन, हे ॲफिडेविट 100च्या ह्याच्यावर त्यांनी बॉन्डवर करून द्यायला सांगितलं. हे कोण सांगितले आणखीन? हे नाशिक डिव्हिजनचं बोलतो ना आपण. हां, नाशिक डिव्हिजनवाल्यांनी एक सांगितलं आहे, ठाणेवाल्यांनी एक सांगितलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हां ठीक आहे, दुसऱ्यांनी तर काय आणखी नाही सांगितलं. तर काही डिव्हिजनमध्ये मागतात, ज्या डिव्हिजन मागतात त्या ठिकाणी देऊन टाका. त्याच्यानंतर जाहिरातीच्या अनुषंगाने इतर कागदपत्रे काही एक्स्ट्रा असतील तुमच्याकडे तर ते वाले तुम्हाला द्यायचे असतील देऊ शकता. हे हॉल तिकीट आणि फॉर्मची झेरॉक्स. हां, हे सूचना आहेत की वेळेवर उपस्थित नाही राहील तर शेवटी विचार करण्यात येईल. आवश्यक आहे DVला हे राहणं, उपस्थित राहणं, नाही तर दुसऱ्या शेअर केलं जाईल. ठीक आहे. हे सेम प्रत्येकाच्या नावाने त्यांनी आता अशा ऑर्डर काढलेल्या आहेत. या ऑर्डर प्रत्येकाला ते पाठवतील पोस्टानं, खूप लेट येतील. ठीक आहे. तर हे झालं नाशिकवाल्यांसाठी. तर अशा प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या सूचना आहेत. मी आता जसं सांगितलं तसं स्लाइटली थोडे चेंजेस असतील. ठीक आहे. थोडे चेंजेस प्रत्येक विभागामध्ये थोडे चेंजेस असतील. आता प्रत्येकाचा फॉर्मॅट वेगळा राहील. ठीक आहे. तर तुमच्या विभागाप्रमाणे जे लेटर आलेले आहेत मी आता तुम्हाला दाखवलेत. आता जेवढे तुम्हाला शेड्यूल दाखवले मी, ते सर्व शेड्यूल, सर्व लिस्ट, सर्व मी ग्रुपवर टाकेन एकदाच. आता इतके दिवस खूप एक येत होतं, तर आता मी एकदाच सर्व
एकत्रच टाकेन, म्हणजे ज्याला जे पाहिजे ते सर्व मिक्स होणार नाही. तर एकदाच मी सर्व ग्रुपमध्ये टाकून देईल. तर एक आपले शेड्यूल आणि डेट्स चेक करा आणि मेल चेक करत राहा. मी आत्ता आधीही सांगितलं होतं, आत्ताही सांगतो आहे, मेल आणि कॉलच्या भरोश्यावर नका बसू. तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल, रिमार्कमध्ये तुमच्या नावासमोर मेन्शन असेल, तर डेफिनेटली डेट चेक करा शेड्यूलमध्ये आणि त्या डेटला जा. तुम्हाला मेल, कॉल, लेटर आला नाही त्याच्या भरोश्यावर बिलकुल नका बसू. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर आज आपण एक परत लाईव्ह घेऊ. आय थिंक ॲप्रॉक्स 9-9:30 वाजता लाईव्ह घेऊ. मी हे सर्व PDF आणि लाईव्हची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकेन. तर तुमचे काही याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर आता आपण लाईव्ह सेशनमध्ये क्लिअर करू आणखीन. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल. तर त्याच्यामध्ये आपण रात्री घेऊ आणि बाकी काही डाऊट्स असतील तर तुम्ही तिथं विचारू शकता.